नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण युद्ध आणि त्यांचे जे संभाव्य परिणाम आहेत, त्यातल्या एका महत्वाच्या परिणामाकडे अनेक तज्ञांचं लक्ष सुद्धा गेलेलं नाहीये. आणि हा परिणाम आहे जून वरती होणारे हल्ले. त्याला धार चढलेली आहे. एकंदरीतच खास करून अमेरिकेमध्ये असं एक जनमत पसरलेलं आहे की इराण युद्धामध्ये ओढले जायला ट्रम्प तयार नव्हते, परंतु इस्रायलने त्यांना युद्धामध्ये खेचून नेलेलं आहे. आणि म्हणून हे दिवस आज आपल्याला बघायला मिळत आहेत. पुरेशी तयारी न करता, प्लॅनिंग न करता अमेरिका या युद्धामध्ये ओढली गेली. सुरुवातीला ट्रम्प यांना आमिष दाखवलं गेलं, 1 ते 2 दिवसामध्ये कारवाई पूर्ण होईल. परंतु त्यांचा पाय आता असा त्याच्यामध्ये फसलेला आहे की त्यांना धड पुढेही जाता येत नाही आणि धड मागेही जाता येत नाही. आणि ही दयनीय, शोचनीय अवस्था जी आहे ती इस्रायलमुळे झाली, असा एक समज सर्वत्र पसरलेला आहे. अमेरिकेमध्ये खास करून याला दुहेरी पदर आहेत आणि तिथे येण्यापूर्वी तुम्हाला मुळातच की तुम्ही म्हणाल की हे विरोधाला धार चढली आहे म्हणजे काय नेमकं? तर केवळ अमेरिकेमध्ये नाही तर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा हा विरोध आणि हिंसाचार जो आहे तो ज्या जगभरामध्ये घटना घडतायत त्यातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्याच्यावरती एक नजर टाकू आपण. पहिलं म्हणजे 2 मार्च म्हणजे युद्ध सुरू झालं 28 फेब्रुवारीला पहिला अटॅक केला गेला. 2 मार्च म्हणजे केवळ 2 दिवसामध्ये टोरंटोमध्ये सायनेगॉग वरती हल्ला केला गेला. 6 मार्चला अझरबैजानमध्ये त्यांनी असं सांगितलं की इराणमधून जे दहशतवादी तिथे पोहोचलेले आहेत आणि ते तिथे इस्रायल एम्बसी बाकू शहरामधल्या तिथे काही घातपात करायच्या मार्गावरती होते आणि त्यांना अटक केली गेलेली आहे. म्हणजे केवळ सायनेगॉग नाही तर तिथले जे ज्यू कम्युनिटीचे जे नेतृत्व आहे त्यांच्यावर सुद्धा हे हल्ले करायचा प्रयत्न करत होते. त्याच दिवशी म्हणजे 6 तारखेला युके म्हणजे ब्रिटनमधले पोलिसांनी 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्यावरती आरोप ठेवला गेला, की इराणची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांना हे मदत करत होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी लंडनमध्ये ज्या ज्यूइश कम्युनिटी राहतात, त्यांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी म्हणून ही माणसं त्यांना आपल्याकडून मदत करत होती. परत एकदा 6-7 मार्चची आणखी एक घटना आहे, की टोरंटोमध्ये 2 सायनेगॉग वरती हल्ले केले गेले आणि हा गनफायर होता. 9 मार्चला सायनेगॉगमध्ये हल्ला झाला तो बेल्जियममध्ये. त्याच्यानंतरचा हल्ला झाला तो मिशिगनमध्ये, तो 12 मार्चला झाला आणि त्याच्यामध्ये सायनेगॉगमध्ये जाणारी जी मुलं होती त्यांच्यावरती गाडी घातली गेली, ट्रक घातला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला रॉटरडॅम शहरामध्ये सायनेगॉगच्या बाहेर एक ब्लास्ट झाल्याचं आपण बघितलं. ह्याच्यानंतरची घटना एम्स्टरडॅममध्ये. एम्स्टरडॅममध्ये 14 मार्चला त्यांच्या महापौरांनी असं सांगितलं, की ज्यूइश कम्युनिटीच्या विरोधामध्ये एक हल्ला चढवला गेला त्यांच्या एका शाळेवरती. जूनची शाळा होती स्वतंत्र आणि तिथे हल्ला बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामध्ये त्या शाळेला सुद्धा नुकसान झालं, हानी पोहोचली. 15 मार्चला फ्रान्समध्ये अशा पद्धतीचे हल्ले झाले आणि हल्ले करण्याच्या प्रयत्नात असलेले जी 2 माणसं होती, त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी ताब्यात घेतलं गेलं. परत एकदा नेदरलँड्स मला वाटतं अधिकच हे झालेलं आहे. 20 मार्चला 2 तरुणांना पकडलं गेलं आणि त्यांच्यावरती जाळपोळ आणि बॉम्बस्फोट सायनेगॉग जवळ करण्याचे आरोप केले गेले. लंडनमध्ये पुन्हा एकदा 23 तारखेला असाच ज्यूइश कम्युनिटीच्या ज्या ॲम्ब्युलन्सेस होत्या त्याच्यावरती हल्ले चढवले गेले. 23 तारखेला शिकागोमध्ये सायनेगॉगमध्ये एक शूटअप करण्याची धमकी दिली गेली. अँटवर्प म्हणजे बेल्जियममध्ये परत एकदा 24 मार्चला 2 मायनर्सना पकडलं गेलं. म्हणजे अल्पवयीन तरुणांना पकडलं गेलं कारण त्यांनी ज्यू एरियामधल्या एका गाडीला जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर तुम्ही जर का बघितल्यात ह्या सगळ्या घटना,
या घटनांच्या मागे म्हणजे युरोपामधल्या ज्या घटना आहेत त्याच्या मागे हरकत अशब अल यामीन अल इस्लामिया हाई नावाच्या संस्थेनी यांची जबाबदारी घेतलेली आहे युरोपमधल्या घटनांची. अमेरिकेतल्या घटनांची जबाबदारी कोणी घेतलेली आहे हे अजून स्पष्ट नाहीये, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जे हल्ल्यांच्या ज्या घटना आहेत या वाढताना आपल्याला दिसत आहेत. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होती की ज्या पद्धतीमध्ये वरिष्ठ नेतृत्व गारद केलं, त्यांची हत्या घडवली इस्रायलनी, तेव्हा त्यांना लक्षात यायला पाहिजे होतं की इराणच्या सर्वत्र जगभर पसरलेल्या ज्या स्लीपर सेल्स आहेत त्या स्लीपर सेल्स आता ऍक्टिव्हेट केल्या जातील हे त्यांनी अँटिसिपेट करायला पाहिजे होतं. भारत ह्याच्यापासून दूर आहे का नाही याची मला कल्पना नाही. आपल्याकडे निदान पेपरमध्ये तरी अशा घटना घडल्याचं किंवा कोणी प्रयत्नात आहे आणि त्याला अटक झाली आहे असंही माझ्या वाचनात आलेलं नाहीये. पण ज्या पद्धतीमध्ये स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट होत आहेत ती अत्यंत गंभीर आणि चिंतनीय बाब आहे असं मला वाटतं. आता अमेरिकेच्या बाबतीमध्ये ह्याला दुहेरी पदर आहेत असं मी सुरुवातीला म्हटलं आणि त्याचं कारण तुम्हाला सांगण्याची गरज आहे. जशी इराण मधली ही जी जनता आहे, शिया प्रजा आहे खुद्द, आणि जे परदेशामध्ये राहत आहेत त्यांना डायस्पोरा म्हटलं जात आहे ना, अनिवासी इराणी असं आपण म्हणू फार तर. त्यांच्यामध्ये हा प्रक्षोभ तर आहेच, प्रश्नच नाही. इराणनी ज्या संघटना पोचलेल्या आहेत, दहशतवादी संघटना परदेशामध्ये, तिथे तुम्हाला असे उद्रेक बघायला मिळतील, त्याच्यातही वाद नाहीये. पण प्रश्न कुठे येतो लक्षात घ्या, प्रश्न अमेरिकेमध्ये जास्त येतो. अमेरिकेमध्ये ट्रम्प हे मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हा अजेंडा घेऊन निवडणूक जिंकलेले होते आणि त्यांच्या मागे उभी राहिलेली होती ती तिथली सर्वात मोठी ख्रिश्चन कम्युनिटी, जे ऑर्थोडॉक्स म्हणजे थोडे कर्मठ ख्रिश्चन आपण म्हणतो, अशा ख्रिश्चनांचा ट्रम्पना पाठिंबा होता. कारण त्या लोकांची अशी एक ते स्वतः सांगतात की अमेरिकेची ओळख काय, तर अमेरिकेची ओळख व्यास्प आहे. व्यास्प म्हणजे काय, तर व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट ख्रिश्चनांचा हा देश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जेव्हा आम्ही आमच्या डोक्यावरती हे मल्टीकल्चरलिझम आणि ही सगळ्या कथा थोपल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये आमचा देश आमच्या हातातून हिरावून घेतला गेला अशी त्यांची जेन्युइन भावना आहे. तेव्हा हे जे मागा समर्थक आहेत ना, हेच मागा समर्थक भारतीय तिथले आपले जे इंजिनियर्स किंवा अन्य H1B साठी जातात किंवा तिथे स्थायिक झालेले आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा कडव्या प्रतिक्रिया देणारा हाच समाज होता. आणि ह्या समाजाला एक गोष्ट अतिशय बोचलेली आहे, ती अशी आहे की हे आतापर्यंत म्हणजे JD व्हॅन्स बद्दल सुद्धा मी एक वक्तव्य केलं होतं आणि ते पाकिस्तानमध्ये आता त्यांना इंटरलोक्युटर म्हणून नेमायचा प्रयत्न झालेला आहे. तेव्हा इथून पुढे अमेरिकन प्रशासन जूनचं ऐकणार नाही या मतावरती ही मंडळी ठाम होती, मागा मंडळी. ट्रम्पनी कुठूनही जूनचं ऐकू नये, जे अमेरिकेच्या हिताचं आहे तेवढंच करावं याच्यासाठी ही मंडळी अत्यंत आग्रही होती. आता जितके इराणी आणि शिया हे दुखावले गेलेले आहेत अमेरिकेमधले, तितकीच ही माणसं सुद्धा दुखावली गेलेली आहेत. कारण त्यांना असं वाटतंय की डोनाल्ड ट्रम्प हे या इस्रायली लॉबीच्या मागे फरफटत गेले आणि म्हणून त्यांनी युद्धामध्ये पदार्पण केलं आणि आता अमेरिकेची पूर्ण फसगत झालेली आहे. एक प्रकारे तुम्ही बघाल म्हणजे ट्रम्प यांनी मोठ्या मोठ्या विजयाच्या वल्गना केल्या. काल त्यांचं भाषण होतं, मी उल्लेख केलेला होता आणि त्याच्यात त्यांनी आता म्हटलेलं आहे की आम्ही त्यांचं काय अमुक नष्ट केलं, तमुक नष्ट केलं, हे झालं, ते झालं. रेजिम चेंज पण झाल्याचं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे जे कोणी 40 जणांचं नेतृत्व होतं ते देखील आम्ही गारद केलंय. त्यामुळे जे कोणी नवे आलेत तो रेजिम चेंजच आहे. हे सगळे क्लेम, दावे ट्रम्पनी केलेले असले तरी देखील अमेरिका कुठे पाण्यात आहे हे अख्ख्या जगाने आता बघितलेलं आहे. तेव्हा युद्धामधून पळ काढण्यासाठी म्हणून जे काय झालं त्याला विजयाची रंगसफेदी करणं एवढं या भाषणाला आपण म्हणू शकतो. परंतु त्यांनी समाधान कोणाचंच होणार नाहीये, या मागाचं तर बिलकुल होणार नाहीये समाधान. आणि ते थेट दुखावली गेलेली कम्युनिटी आहे आजच्या घडीला. त्यांना ट्रम्प कडून ही बिलकुल अपेक्षा नव्हती. ट्रम्प हे काही वैयक्तिक मी म्हटलं त्यांचे
त्यांना असं ग्लोरिफिकेशन केलं गेलं, बघा 50 वर्ष ही राजवट तिकडे काम करते आहे आणि तुम्हाला मोठं श्रेय मिळेल इराणी जनतेला त्याच्यातून सोडवण्याचं वगैरे वगैरे, असं एक स्वप्न त्यांना विकलं गेलं आणि ते तत्क्षणी त्या ह्याच्यामध्ये वाहवत गेले. एक दुसरा भाग आहे, की ह्याचाच अर्थ दुसरा असा, की अमेरिकेच्या प्रशासनामध्ये केवळ नाही तर लष्करी प्रशासनामध्ये सुद्धा 4 खडेबोल ट्रम्पना ऐकवणारी फारशी मंडळी उरलेली नसावीत. 3 गोष्टी आहेत. एक नागरी प्रशासनात कोणी माणसं पाहिजेत. दुसरी त्यांच्या डीप स्टेट म्हणजे एफ-बी-आय किंवा सी-आय-एमध्ये पाहिजेत अशी माणसं आणि तिसरं म्हणजे लष्करात पाहिजे. या तिन्ही ठिकाणी जर का त्यांना उत्तम सल्ला देणारी माणसं नसतील किंवा जे सल्ला देऊ शकतात निपक्षपातीपणे त्यांना आपल्यापासून 4 हात लांब ट्रम्प यांनी ठेवलं असेल, तर मग त्यांच्यावरती ही नामुष्की आली. ह्याच्यामध्ये मला नवल वाटत नाही. पण आजच्या घडीला हे सगळे जे दुखावलेले लोक आहेत, पहिले जे लोक आहेत शिया असतील किंवा इराणी डायस्पोरा तिकडचा आणि इराणनी स्पॉन्सर केलेले दहशतवादी गट, हे सायनेगॉगवरती हल्ले करतील, तिथल्या ज्यूइश कम्युनिटीवर हल्ले करतील, त्यांच्या नेतृत्वावर हल्ले करतील. ही बाब सरळ स्पष्ट आहे अगदी. पण मागा जे अस्वस्थ झालेले आहेत ना, त्यांचा राग हा त्यांच्या मतपेटीमधून निघणार आहे आणि ती बाब ट्रम्प यांना अतिशय जड जाणार आहे. आणि दुसरा एक भाग आहे, चार्ली कर्क यांना ज्या पद्धतीमध्ये मारण्यात आलं, मी एक व्हिडिओ केलेला होता त्याच्यावरती आणि अत्यंत अस्वस्थ करणारा तो व्हिडिओ होता. तेव्हा ट्रम्प यांच्या जीवाला 100% धोका आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आणि त्यांनी विशेष सावधगिरी घेण्याची गरज आहे. कारण हे सगळे जी दुखावलेली मंडळी आहेत, त्यातला कोण कधी उचल खाईल ह्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. अगोदरच त्यांनी अँटी इमिग्रंट्सच्या विरोधामध्ये जे अजेंडा घेतलेला आहे, ती मंडळी दुखावलेली आहेत. तिथले जे डावे लोक आहेत, ते दुखावले गेलेले आहेत. त्याच्यात भर पडली आहे मागाची आणि भर पडलेली आहे या शियापंथीयांची. तेव्हा एकंदरीतच ट्रम्प ह्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आपुलकी असणारा जो जनतेचा एखादा जो गट असेल किंवा समुदाय असेल तो आकुंचन पावलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ट्रम्प यांनी विशेष सावधगिरी जवळ बाळगावी कारण हे चिन्ह बिलकुल ठीक नाहीत आणि तिथलं प्रशासन जे आहे त्या प्रशासनामध्ये जे कोणी खडेबोल ऐकवणारे लोक असतील त्यांना जवळ करावं आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते निदान आता तरी ट्रम्प यांनी ऐकावं अशी माझी तरी इच्छा आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही नेता तुमचे मतभेद असतील किंवा काही असतील पण अशा प्रकारे त्याची हत्येचा प्रयत्न होणं किंवा त्याच्यात यश मिळणं ही बाब काही सुसंस्कृत जगाला बिलकुल भूषणावं अजिबात नसते. त्यामुळे सुबुद्धी ट्रम्पना सुद्धा यावी, की आपल्या भोवती होयबा नाही, तर तुम्हाला क्वेश्चन करणारी माणसं समोर ठेवा. तर तुमच्या चुका दाखवतील आणि तुम्हाला तिथून वाचवायचा प्रयत्न करतील आणि वाचवणं म्हणजे नुसती केवळ अब्रू नाही, डिफॅमेशन पासून वाचवणार नाही, सत्ता वाचवणार असं नाही, तर तुमचा जीव सुद्धा ते वाचवू शकतात. ही बाब त्यांनी बिलकुल विसरू नये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.